नमस्कार. काय हे पावसाने अगदी उच्चात मांडलाय. थांबायचं म्हणून नाव घेत नाही. कशी पोहोचणार मी वेळेत घरी? स्वतःशीच बडबडत ती ऑफिसमधून लगबगीनं बाहेर पडली. किती लवकर आवरायचं ठरवलं तरी उशीरच झाला. तिनं घाईघाईने छत्री उघडली. तिच्या लक्षात आलं की एक काडी तुटली आहे. त्यातून थेंब ओघळत राहिला. ती तशीच बस स्टॉपवर आली. बराच वेळ बसच आली नाही. काळे ढग अजूनही गर्दी करून होते. काय करावं? तिनं छत्री, ओढणी अशी कसरत सांभाळत मोबाईल काढला. फोन लावणार इतक्यात समोरून तिला कोणीतरी हाक मारली. एवढ्या पावसात इथे मला ओळखणारं कोण आहे? तिने कुतूहलाने वर पाहिलं तर गौतम. तिला एकदम आश्चर्य वाटलं. अरे, तू इथे कसा? तसं तो बोलला. अगं, इथे जवळ कामासाठी आलो होतो. तू समोर दिसलीस. असा असा कोसळणारा पाऊस आणि समोर तू बसच्या रांगेत वैतागलेली. मनात म्हटलं, बघूया जुने दिवस आठवतायत का तुला? तुला आठवतायत का गं? आपण इथेच कोपऱ्यावर असणाऱ्या हॉटेलमध्ये कॉफी प्यायचो. तासनतास गप्पा आणि जोडीला गुलजाराची एकसे एक गाणी वाजत असायची. अजूनही असा कोसळणारा पाऊस पाहिला की हटकून मन गात राहतं. दिल धुनता है फिर वही. जो तो सुरू झाला थांबेनाच. तिचं वावरून आजूबाजूला पाहिलं. कोणी ऐकत नाही ना? हळूच डोळ्याच्या कोण्यातून त्याच्याकडे दटावून पाहिलं. त्याला गप्प करत ती म्हणाली, काय हे शोभतं का तुला? जुन्या झाल्या त्या आठवणी. अरे, आता कसली फुरसत शोधतो आहेस? मी ती जुनी गौरी नाही आणि तू तो गौतम राहिला नाही. जरा भानावर ये. तू अजूनही तसंच भरभरून बोलतोस. अरे बाबा, सध्या तरी घरी कसं वेळेत पोचावं हा खरा पेच आहे. ही बस बघ. ही बस पण बघ ना, येतच नाही. तसं तिच्याकडे पाहत तो म्हणाला, अगं हो, पण नाहीतर बस येतच नाही तर चल ना कॉफी पिऊन त्याच हॉटेलमध्ये. काही हरकत आहे? ती काही उत्तर देणार इतक्यात तिचा मोबाईल वाजला. घरून फोन होता सासूबाईंचा. उगीच धडपडून येण्याची घाई करू नकोस. सगळं बंद आहे. उगीच अडकशील. सरळ ऑफिसमध्ये थांब. आमचीही काळजी करू नकोस. आम्ही घरात सुरक्षित आहोत. घरचा फोन झाल्यावर तिला जरा हवंसं वाटलं. तिनं वर पाहिलं तर तो गालातल्या गालात हसत होता. तो म्हणाला, बघ मी तेच तर सांगत होतो. चल की थोडा वेळ. तसंही सगळं ठप्प आहे. येतेस ना बरोबर? तिला त्याचं मन मोडवेना. उलट ह्या क्षणी त्या मुसळधार पावसात तो बरोबर होता. त्यामुळे तिची काळजी कमी झाली. रस्त्यातही वर्दळ अगदी तुरळक होती. तिला त्याचा जरा आधार वाटला. दोघे चालत चालत त्यांचं हॉटेलपाशी थांबले. पावसामुळे ते हॉटेल पण एव्हाना बंद झालं होतं. जवळच एका चहाची टपरी उघडी दिसली. दोघेही त्या टपरीमध्ये बसले. काही वेळ नीरव शांतता आणि फक्त पावसाचा आवाज. दोघं काहीच बोलले नाहीत. चहाचा घोट आणि मुसळधार पाऊस. हा भारी वाटत होतं. तिला जाणवलं, आपण कितीतरी दिवसात असं काहीच न करता निवांत बसलोच नाही. एका जागी. रोजचं ते कंटाळवाणं रुटीन. ते ऑफिस, तेच स्वयंपाक, घर आणि तिचं कंटाळवाणी काम. एका छोट्याशा चहाच्या घोटाबरोबर ती काही क्षण सगळं विसरून गेली. तिला आठवत राहिले पूर्वीचे दिवस. पाऊस कोसळला आणि ते घरी बसलेत असं कधी झालंच नाही. धुंद वातावरण, हिरवीगार निसर्ग आणि गौतमचा हातात हात. काय भारी वाटायचं. ह्या अशाच पावसानं वेड लावलं होतं. चक्क कविता सुचायच्या. स्वप्नावर प्रेम करण्याचे ते दिवस. तो ही भलताच मूडमध्ये असायचा. त्याचं खूप प्रेम तिच्यावर. त्याच्या मिठीत ती पुरती विरघळून जायची. तिच्या बटेवरून ओघळणारे थेंब तो हलकेसे टिपत राहायचा. त्या पावसात दोघे अगदी चिंबचिंब व्हायचे. तो प्रेमाचा ओलावा झिरपत राहायचा मनात. अगदी खोलवर मन हरपून जायचं. ते वयच तसं असतं. नाही तिला वाटून गेलं. लग्न झालं की हे असे सारे क्षण पाऊलही न वाजवता हळूहळू निघून गेले. आठवणी तेवढ्या मागे राहिल्या. काही बोलणार नाहीस का? त्याच्या बोलण्याने ती भानावर आली. आता तरी गाड्या सुरू झाल्या असतील का रे? तिला खरं तर
त्या होऊच नये असं वाटत होतं. पण तिच्यातल्या जागरूक जाणीवा तिला घर दाखवत म्हणाल्या. तसं त्या चहावाल्यानेच उत्तर दिलं, अहो नाही हो मॅडम, अजून 4-5 तास तरी पाऊस थांबायचा नाही. त्याने हसून पाहिलं तसं तीही हसली. दोघं चालत चालत निघाले. मरीन लाईन्स काय भारी वाटत होतं आज. ती रोज तिथे ऑफिसला जायची, पण हा अनुभव काही अनोळखा होता. पाण्याच्या लाटा उंचच उंच उसळत होत्या. पाण्याचे तुषार झेलताना मन चिंब होत होतं. जागोजागी पाणी साठलं होतं. इतक्यात त्याचा मोबाईल वाजला. रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाए. मन तिला भरून आलं. तिचं अत्यंत आवडतं गाणं. ह्या क्षणी तर ती फारच भिडलं. त्याने फोन उचललाच नाही. तसंच ते काही क्षण वाजत राहिलं. त्या क्षणी तिला खट्याळ मोसमीसारखं अमिताभच्या हातात हात घालून मुक्त निरर्थक भटकावंसं वाटलं. तो शांतपणे वातावरण अनुभवत होता. तिनं आता शिस्तीत छत्री बंद केली. अंगभर पाऊस झेलताना ती आनंदून गेली. तिच्यातलं लहान मूल आज बाहेर पडून बागडत होतं. त्याने हळूच तिचा हातात हात घेतला तशी ती बावरली. तिनं आजूबाजूला पाहिलं तर प्रत्येकजण आपल्याच नादात होता. तिनं हळूच हात सोडवूनच घेतला. तो फक्त हसत राहिला गालातल्या गालात. तो काहीच बोलणार इतक्यात दुरून ट्रेनचा आवाज ऐकू आला. तिला जाणवलं ठेचण आलं सुद्धा. चालत चालत ते चर्चगेटला कधी पोचले कळलंच नाही. आता निघायची वेळ झाली. ती गाडीत चढले. परतीचा प्रवास नेहमीचा कंटाळवाणा असतो, तो म्हणायचा. ते तिला आठवलं. पुन्हा त्याच रोजच्या जगात जावंसं वाटेना. दोघंही स्टेशनवर उतरले. घरचा जिना चढताना तिनं घड्याळ पाहिलं. अजून थोडे लवकर पोहोचू शकलो असतो, तिच्या मनात आलं. सासूबाईंनी दार उघडलं तसं त्या म्हणाल्या, हे काय तुम्ही दोघं एकत्र? हा कुठे भेटला तुला? गौतम, तू काही बोलला नाहीस. तसं तो म्हणाला, अगं मुद्दामच नाही सांगितलं. पूर्वी नाही का हिला भेटायला जाताना तुम्हाला सांगायचो? नाही ना, अगदी तसं. त्यावर सासरे म्हणाले, मग पाऊस भेटला का पूर्वीचा? तशी ती लाजून आत पळाली. धन्यवाद. कशी वाटली कथा ते नक्की कळवा. कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी आम्हाला तुमच्या मोटिवेशनल काय बदल करू शकतो हे नक्की आम्हाला कळवा. धन्यवाद.